सीबीएसईच्या परीक्षेमध्ये सरकार पास की फेल हा प्रश्न आज उपस्थित होतो। याचं कारण हे आहे की महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतलाय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाची चर्चा होती, पण काल या निर्णयाची अधिकृतपणे घोषणा झाली। महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा राज्य सरकारचा इरादा आहे। अनेक ठिकाणी पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा आहे, अनेक ठिकाणी पालकांचा सीबीएसई शाळांकडे ओढा आहे, कारण हे शिक्षण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी चांगलं असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्यातल्या गोरगरीब मुलांना सुद्धा या शिक्षणाची संधी सुविधा मिळावी यासाठी आपण ही योजना आणत असल्याचं राज्याच्या शिक्षण खात्यानं सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं। खरं तर शिक्षणाच्या बाबतीत असा काही निर्णय घेतला जातो त्यावेळेस तो त्या राज्यासाठी अमूलाग्र निर्णय असतो। मात्र महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्र्यांनी हा जो निर्णय घोषित केला त्याच्यातून उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्नच बरेच उपस्थित होत आहेत। काल शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्याच्या विधिमंडळामध्ये माहिती देताना सांगितलं की पहिलीपासून आम्ही या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहोत। आता सीबीएसई पॅटर्न जर लागू करायचा असेल तर सीबीएसई पॅटर्ननुसार शाळा सुरू होतात 1 एप्रिलपासून, नवीन वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून। पण इथे आता महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिलसाठीचे सगळे प्रवेश झाले आहेत का, तर या प्रश्नाचं उत्तर ठामपणे होकारार्थी मिळत नाही। त्यामुळे एकूणच या निर्णयाच्या भोवती अनेक प्रश्न उपस्थित झालेत। हा जर निर्णय अंमलात आणायचा असेल तर तो नेमका कसा आणला जाणार आहे, मग स्टेट बोर्डचं काय होणार आहे, ते पूर्णपणे बंद होणार आहेत का, असे अनेक सारे प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांविषयी चर्चा करायची आहे। त्या अगोदर आपण पाहूयात की ही जी घोषणा झालेली आहे राज्य सरकारकडून, त्या घोषणेमुळे पालकांच्या मनामध्ये काय प्रश्न होय। पालकांचा पहिला प्रश्न अर्थात आहे जो अगदी नजीकच्या काळामध्ये त्यांना भेडसावणार आहे। राज्यामधल्या सरकारी शाळांमधले यावर्षीचे जे प्रवेश होणार आहेत पहिली इयत्तेसाठीचे, ते आता मे महिन्यात होणार आहेत की मार्च महिन्यापासून सुरू करणार आहेत। सरकारी शाळांमधल्या मुलांचं पहिलं वर्ष हे कधी सुरू होणार, एप्रिल महिन्यापासून की स्टेट बोर्ड प्रमाणे जून महिन्यापासून। पहिलीचे मुलं जी यावर्षी शाळेत जातील, सीबीएसई पॅटर्न त्यांना लागू होईल, त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या सणांच्या सुट्ट्या मिळणार आहेत की नाहीत, आणि पहिलीच्या मुलांच्या परीक्षा या एप्रिलमध्ये होणार की मार्च महिन्यामध्ये संपणार, हे पालकांच्या मनातले आत्ताचे प्रश्न आहेत। पण अर्थात हे सगळे इतक्यापुरतं मर्यादित राहत नाही। जेव्हा सरकार असा निर्णय लागू करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रश्न फक्त पालकांसाठीचे नसतात, तर एकूण शिक्षण व्यवस्थेविषयी निर्माण होतात। जर पहिलीपासून हा सीबीएसईचा पॅटर्न लागू करायचा असेल तर मग पहिलीसाठी सीबीएसईची पुस्तकं ही कोण उपलब्ध करून देणार, सरकार उपलब्ध करून देणार आहे का, किती बाजारातनं घ्यावी लागणार आहेत। जर सीबीएसईची पुस्तकं घ्यायची असतील तर ती मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत का, मराठी भाषेमधली पुस्तकं हवी असतील तर सीबीएसईच्या पुस्तकांचा मराठी भाषेमधला अनुवाद पूर्ण झालेला आहे का, अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना सीबीएसईच्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षित करण्यात आलंय का, केंद्रस्तरीय अभ्यासक्रम आहे सीबीएसईचा कारण एनसीईआरटी याची पुस्तकं बनवतं, तो जर राज्यस्तरीय करायचा असेल तर मग त्यासाठी कोणते बदल करण्यात आलेले आहेत। सीबीएसईच्या मुलांसाठी महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल कसा शिकवला जाणार, कारण केंद्रस्तरीय पुस्तकांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास भूगोल हा अत्यंत संक्षिप्त स्वरूपात असतो। नव्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा शिकवण्यासाठीचा जो अभ्यासक्रम तयार करायचा असेल तो कोण आणि कसा तयार करणार आहे। सीबीएसईच्या अभ्यासक्रमासाठी सरकार मुलांकडून फी आकारणार आहे की हे शिक्षण सुद्धा मुलांसाठी मोफत असणार आहे। राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम आता हळूहळू बाद केला जाणार आहे का, स्टेट बोर्ड राहणार की नाही राहणार। 2-3 टप्प्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण इयत्तांना सर्व इयत्तांना कसा काय लागू करणार, जे शिक्षण मंत्र्यांनी काल सांगितले पत्रकारांना। एकाच वेळी संपूर्ण राज्यामध्ये जर सीबीएसई लागू करायचा असेल पॅटर्न तर ते खरंच शक्य आहे का, आपण त्यासाठी इक्विप्ड आहोत का, असे अनेक प्रश्न सरकारच्या या निर्णयामुळे सध्या उपस्थित होत आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी शिक्षण क्षेत्रातले विविध तज्ज्ञ आणि या विषयाशी संबंधित असणारे विविध तज्ज्ञ आता आपल्या सोबत आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये गेली बरेच काळ अध्यापनाचं काम करणारे, संशोधनाचे काम करणारे हेरम कुलकर्णी आता माझ्या सोबत आहेत। हेरम सर, स्वागत आहे या चर्चेमध्ये आपलं। धन्यवाद। मृणाल पाठक आहेत आपल्या सोबत, रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्था नाशिक याच्या संचालक। मृणाल ताई नमस्कार, खूप खूप स्वागत। नमस्कार कविता मॅडम। जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत, पालक संघटनेच्या पदाधिकारी। जयश्री ताई नमस्कार, स्वागत आहे आपलंही। नमस्कार, धन्यवाद। आणि सचिन जोशी आता माझ्यासोबत आहेत, केंद्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणी समितीचे सदस्य आहेत। सचिनजी नमस्कार। नमस्कार।
पहिला प्रश्न सचिनजी तुमच्यासाठीच, आम्हाला जरा या धोरणाबद्दल समजावून सांगा, कारण आता आमच्याकडे ना फक्त प्रश्नच आहेत या धोरणाबद्दल, उत्तरं कुणाकडेच नाहीयेत की नेमकं करतंय काय सरकार. नक्कीच बरेच प्रश्न मी आता ऐकले, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न मी करतो. पहिले तर सीबीएसई पॅटर्न, याचा अर्थ एनसीआरटीचा अभ्यासक्रम. एनसीआरटीचा अभ्यासक्रम म्हणजेच एनसीएफ, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या अंतर्गत, आणि एनसीएफ म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपण 2020 ला ऍक्सेप्ट केली आहे, त्याच्यातलाच हा एक भाग आहे, पहिला मुद्दा. ओके. आता प्रश्न हा येतोय की, म्हणजे पहिला जो मी प्रश्न विचारला आहे की एप्रिल महिन्यामध्ये शाळा सुरू होणार आहे का, तर मुळीच नाही. ओके. आता 1 एप्रिलला कुठलेही आपल्या राज्य शासनाच्या जेवढ्या काही शाळा आहेत, ज्या स्टेट बोर्डच्या आहेत, त्या जून मध्ये चालू होणार आहेत. पुढच्या वर्षी तेही इयत्ता पहिली दुसरीच्या संदर्भामध्ये विचार केला जाईल. अजून त्याच्यावरही आपण फायनल एज स्टेजला आलेलो नाहीये. त्यामुळे ज्यांचे काही बुकिंग वगैरे झालेले असतील मे महिन्याच्या सुट्टीचे, त्यांनी छान एन्जॉय करावं. तसं काहीच होणार नाहीये. त्यामुळे जून प्रवेश जो आहे तो मे महिन्यात होईल आणि जूनला शाळा सुरू होणार आहे. ओके. सुट्ट्यांच्या बाबतीमध्ये जो तुम्ही प्रश्न विचारला की जे सीबीएसईला ज्या सुट्ट्या असतात सणावाळाच्या, तर एक आपण समजून घेतलं पाहिजे आता की सीबीएसई पॅटर्न म्हणजे सीबीएसईच्या अभ्यासक्रमामधले जे महत्वाचे मुद्दे. समजा आपण उदाहरणार्थ घेऊया की इयत्ता 10वी मध्ये शास्त्र या विषयामध्ये एनसीआरटीने सीबीएसईच्या पुस्तकामध्ये 10 धडे असतील आणि स्टेटच्या याच्यामध्ये समजा 9 असतील किंवा एखादा धडा नसेल, तो धडा आपल्याला गरजेचा आहे का याचा विचार करून तो इन्क्लूड केला जाईल. म्हणजे राज्य एससीआरटीने बनवलेला आपला बालभारतीचा जो अभ्यासक्रम आहे तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसारच बनवत आहे. आणि त्याच्यात अजून एनसीआरटीने पहिले जे काही पुस्तक आता बनवत आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने, याच्यातलं जे उत्तम आहे ते घेतलं जाणार आहे. त्यामुळे आता जो नवीन आपला पुस्तकं बनणार आहेत टप्प्याटप्प्याने, ते सर्व काय म्हणू उत्तम पद्धतीने बनणार आहेत. कारण की बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये 11वी 12वीच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये सीबीएसईचे मुलं पुढे जातात असं कुठेतरी पालकांमध्ये विचार असतो. तर जसं आपण म्हणूया की एक देश एक अभ्यासक्रमाचं एक पाऊल आहे. पण याच्यात तुम्ही जो मुद्दा फार सुंदर प्रश्न विचारला तो म्हणजे इतिहास आणि भूगोलाच्या बाबतीमध्ये. इतिहास आणि भूगोल हा आपल्या महाराष्ट्रातला स्थानिक जो आहे तोच असणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल नसणार आहे. किंबहुना माननीय शिक्षण मंत्र्यांची इच्छा अशी आहे की इतिहासामध्ये 1ली ते 10वी प्रत्येक इयत्तेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला त्यांची विविध जे धोरणं आहेत, पर्यावरणाच्या बाबतीतले धोरणं असतील, अजून वेगवेगळे धोरणं आहेत, ते कसे अजून आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल असा विषय आहे. मातृभाषेतून जास्त उत्तम कसं देता येईल, बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 17-18 बोली भाषा आहेत, त्याचे पण विषय म्हणजे स्थानिक जो आपण म्हणू ना स्थानिक कॉन्टेक्स्ट, स्थानिक अभ्यासक्रम हा अधिक असणार आहे. भूगोल आणि इतिहास आणि मराठी आणि इंग्रजी विषयाच्या बाबतीमध्ये फक्त गणित आणि शास्त्र याच्यामध्ये आपण म्हणजे जो विचार चालू आहे की एनसीआरटीचे जे पुस्तकं असतील त्या एनसीआरटीचे पुस्तकं जे बनलेले आहेत, जे सीबीएसईने आता नवीन पुस्तकं बनवत, त्यांनी अजून 1ली ते 10वी सगळा बनवलेला नाहीये, त्यांचं टप्प्याटप्प्याने चाललंय. त्याचा रेफरन्स घेऊन आपले अधिक उत्तम पद्धतीने केले जातील असा त्याची ही खरी मांडणी आहे, ज्याच्यामुळे अधिक उत्तम पद्धतीने आता सिलेबस येणार आहे. सचिनजी, असं आहे की तुम्ही सांगताय हे काही अंशी पटण्यासारखं सुद्धा आहे, पण आता ना हे जे तुम्ही पण बोलताय हे खूप प्राथमिक स्तराला असल्यासारखं वाटतंय. आणि मग प्रश्न अर्थात सगळ्यांच्या मनात उपस्थित होतोय की एवढ्या प्राथमिक स्तरावर ना आपण खरंच याचं इम्प्लिमेंटेशन संपूर्ण राज्यभरात पहिलीच्या विद्यार्थ्यांवर करू शकणार आहोत का? शिक्षण व्यवस्थेमध्ये आता काम करणाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण याच्या बाबतीत जाणून घेऊयात. मृणालजी, आता जे काही सचिनजींनी सांगितलं, एवढी क्लॅरिटी तरी तुमच्याकडे होती की याच्यापेक्षा जास्त माहिती तुमच्यापर्यंत शिक्षण व्यवस्थेच्या संचालक म्हणून पोहोचलेली आहे? सर्वप्रथम मी दादाजी भुसे, जे आपले नवीन शिक्षण मंत्री आहेत आणि जे स्वतः अतिशय उच्च शिक्षित आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी ही जी 2 शिक्षण व्यवस्थेमधली दरी आहे ती मिटवायचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आणि दादाजी भुसेंचं अभिनंदन. दुसरं असं आहे की जो करिक्युलम
आपण म्हणतो करिक्युलम लागू केलाय, जे सचिनजींनी म्हणलंय, हा. जो पॅटर्न आहे, तर पॅटर्न म्हणजे त्यांचे जसे वर्षातनं 2च परीक्षा होतात, तर पॅटर्न काही आपल्याकडे लागू नाही झालाय. त्यामुळे त्याचा असा सगळ्यांनी खूप बाऊ करायची मला नाही वाटत गरज आहे. आणि पुढे जाऊन जे आपले विद्यार्थी जेई, सीईटी, नीट या परीक्षांमध्ये खूप मागे पडत होते, तर या अभ्यासक्रमामुळे निश्चितच ही दरी कमी होऊन आता आपलेही मुलं म्हणजे जे SSC बोर्डाचे मुलं आहेत हे नक्की त्या परीक्षांमध्ये अतिशय चांगल्या रीतीने यशस्वी होतील. त्यामुळे म्हणजे माझा जो विचार करता तर त्याच्यामध्ये मी या अभ्यासक्रमाचं अतिशय स्वागत करते. आणि हा सर्वांसाठी अतिशय चांगला आहे. आतापर्यंत जी स्पर्धा होती ती फार चुकीची होती की CBSEच्या मुलांबरोबर SSC बोर्डाच्या मुलांची स्पर्धा, तर हा प्रकारच चुकीचा आहे. तर आज आता खऱ्या अर्थाने समपातळीवर शिक्षण व्यवस्था येणार आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि आता मी हेरमजी तुमच्याकडे येते. मी मुद्दाम तुमच्याकडे थोड्या नंतर येते, कारण मला आधी काय नेमकी ही शिक्षण व्यवस्था होतीये आपली ते जाणून घ्यायचं होतं आणि नंतर मला तुमचं मत जाणून घ्यायचं होतं. आता हे सगळं बघितल्यानंतर जेव्हा मला त्या आश्रमशाळा दिसतायत, मला जेव्हा त्या खेड्यापाड्यातल्या शाळा दिसतायत जिथे 3-3, 4-4 किलोमीटर मुलं चालत येतात रोज आणि मग त्या शाळेमध्ये हजेरी लावतात, ज्यांचे आईबाप कधी कधी वीटभट्टीवर असतात, कधी कधी उसाच्या फडामध्ये काम करत असतात, या मुलांपर्यंत हा अभ्यासक्रम पोहोचवणं, हा इतका बदल पोहोचवणं हे सहज शक्य आहे का? आणि इतक्या कमी वेळामध्ये तो पोहोचणं शक्य आहे का? कारण अभ्यासक्रमामधला हा अमूलाग्र बदल मानला जाईल, हा थोडका बदल नसणार आहे. बरोबर. तुझे प्रश्न विचारले त्यात आणखी एक प्रश्न असा हवा होता की पुढचे शिक्षण मंत्री ही योजना सुरू ठेवणार आहेत का? याचं कारण असं की सातत्यानं या व्यवस्थेवर वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग होत आहेत तीच मोठी समस्या आहे. CBSE बोर्डाबाबत माझी तक्रार ही आहे की CBSE बोर्डाच्या जे अति महत्व आपल्या देशामध्ये दिले गेले त्यालाच कुठेतरी चॅलेंज करण्याची गरज आहे. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 29,000 शाळा फक्त या CBSE बोर्डाशी ऍफिलिएट आहेत. त्याच्यात 33 शाळा महाराष्ट्र सरकार चालवत आहे आणि महाराष्ट्र सरकारने तमिळनाडूचा अभ्यासक्रम हा संपूर्ण भारतामध्ये हा लक्षवेधी आहे. आणि आज CBSE चा अभ्यासक्रम हा 9वी ते 12वीच्या जवळपास 70 ते 80% अभ्यासक्रम आज आपण अडॉप्ट केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भूमिका अशी घ्यायला हवी की CBSE असेल, IB असेल किंवा इतर जे बोर्ड असतील त्याच्यामधलं जे चांगलं आहे ते आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये अडॉप्ट करू आणि आम्ही आमचे अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने ताकदीने उभे करू की जे तू म्हणालीस की आश्रमशाळा किंवा या ग्रामीण मुलांसाठी सुद्धा उपयोगी ठरतील. हे सरकार केंद्रीकरणाच्या बाजूने निघालेलं आहे. म्हणजे एक देश एक निवडणूक असेल किंबहुना इथलं अगदी विधान परिषदेचं तिकीट सुद्धा दिल्लीमध्ये ठरतं. या सगळ्या पद्धतीमुळे सेंट्रलायझेशन करणं हे सरकारचा एक प्रकारचा कृती कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक देश आणि एक निवडणूक, मलबार हिलचा मुलगा आणि गडचिरोलीचा मुलगा यांना एकाच पद्धतीने एकाच अभ्यासक्रमाने शिकवणं हे कुठेतरी मला खटकण्यासारखं वाटतं. आणि त्याच्या पुढचा जो आश्रमशाळांच्या बाबतचा मुद्दा उपस्थित केला, मी सहज आता आकडेवारी बजेटमधली बघितली तर 10% शाळांना अजूनही पाणी पिण्याची सोय नाही, 10% शाळांना अजूनही कुंपण नाही, 4% मुलींना शौचालय नाहीत. ज्या इंटरनेटच्या आणि तंत्रज्ञानाची गोष्ट आपण बोलतो तर प्राथमिक शाळेतल्या 28% शाळांना अजूनही संगणक आणि इंटरनेटची जोडणी नाही, 16% माध्यमिक शाळांना इंटरनेटची जोडणी नाही, 5% शाळांना लाईट नाहीये. अशा काळामध्ये केवळ फक्त अभ्यासक्रम बदलून तुम्ही इंग्लिश शाळांशी स्पर्धा करणार आहात की इंग्लिश शाळा ज्या सुविधा देतात त्याची तुलना स्पर्धा करणार आहात. म्हणजे दादा भुसेंचं त्यांचा हेतू मला समजू शकतो की तो अत्यंत चांगला आहे की त्यांना असं वाटतं की मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग आणि ग्रामीण भागातली अगदी खेड्यापाड्यातल्या आदिवासी भागातल्या लोकांना सुद्धा आज इंग्लिश शाळेमध्ये आपलं मूल शिकलं पाहिजे असं वाटतं. पण मग इंग्लिश शाळांची स्पर्धा करायची असेल तर इंग्लिशचा अभ्यासक्रम आणा. पण पालक केवळ अभ्यासक्रमासाठी तिथे जात नाहीत. त्या ठिकाणी इमारत चांगली आहे, एका वर्गाला 20 मुलांमागे 2 शिक्षक आहेत, चांगली लॅबोरेटरी आहे, ग्रंथालय आहे, चांगल्या प्रकारचे स्विमिंग टँक आहेत, चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी खेळाचं साहित्य आहे, वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत. याची स्पर्धा तुम्ही करणार आहात का? आज तुमच्याकडे 50% आज मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत. तुम्ही शाळांना सध्या शिक्षक द्यायला तयार नाहीयेत, शाळांना अनुदान द्यायला तयार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सुरुवात इन्फ्रास्ट्रक्चर पासून केली पाहिजे. केवळ एखादा अभ्यासक्रमातलं म्हणजे पाककृतीचं पुस्तक देऊन स्वयंपाकाची चव बदलत नाही, तर स्वयंपाक घराचं. म्हणजे हा जो बदल झालाय तो सॉफ्टवेअर मधला बदल झालेला आहे, हार्डवेअर मध्ये बदल होत नाहीये. त्यामुळे हार्डवेअरचा बदल लवकर व्हायला पाहिजे असं हेरमजी तुमचं म्हणणं आहे. जयश्रीताई,
इतक्या मान्यवरांचं म्हणणं ऐकल्यानंतर पालक म्हणून तुमच्या काळजात आता धडधड व्हायला लागले का जरा सुटकेचा निश्वास टाकताय? नाही नाही, खरं तर खूपच चांगला मुद्दा आपण विषय आणि मला शेवटी बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद आपले. कारण काय झालेलं आहे की आम्ही पालक म्हणून जर विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात संभ्रम मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण आमचे मंत्री महोदय खूप छान प्रकारच्या घोषणा करतात, परंतु त्या इम्प्लिमेंट होताना नक्की त्या पालकांपर्यंत पोहोचतात का आणि ते पालक त्याला अडॅप्टिव्ह आहेत की नाही ह्याचा कधी विचारच केला जात नाही. एका रात्रीत काहीतरी निर्णय येतो, एप्रिलमध्ये शाळा सुरू होणार, आणि जिथे रणरणत ऊन आहे त्या ठिकाणी एप्रिलमध्ये शाळा सुरू केली तर जी मुलांची अवस्था होणार आहे तीच अवस्था आज एसएससी कडनं तुम्ही सीबीएसई कडे जेव्हा आमच्या मुलांना ट्रान्सफर करत आहात तेव्हा आमच्या मुलांची तीच अवस्था होणार आहे. वास्तविक पाहता मला जे काही पालकांचे फोन येत आहेत कालपासून, आज सकाळपासून खूप पालकांशी माझी चर्चा झाली, तर आता त्यांच्या मनामध्ये भीती अशी आहे की आजपर्यंत आमची मुलं एसएससी बोर्ड, पहिलं तर खरं एसएससी बोर्ड म्हणजे मी माझ्या महाराष्ट्रातनं बाहेर फेकून मला तुम्ही सेंटरमध्ये नेऊन टाकताय म्हणजे माझ्या महाराष्ट्रातनच मला तोडताय का, असेही प्रश्न आज मला विचारण्यात आले पालकांकडनं, की ज्याच्याबद्दल खरंच मी निशब्द होते. मला जरा वाईटही वाटलं या गोष्टींचं. दुसरीकडे लोकांचं म्हणणं असं आहे की मग बालभारतींवरती आपल्या शिक्षण व्यवस्थेचा विश्वासच राहिलेला नाहीये का, की जिथे जाऊन त्यांना सगळ्याच गोष्टी सेंट्रलच्या अडॉप्ट करायच्या. इतिहास भूगोल आम्हाला आमच्या शिवाजी महाराजांचा समजलाच पाहिजे, परंतु तो तुम्ही इंटरेस्टिंग पद्धतीने का नाही शिकवू शकत? सीबीएसईचे नेमके कोणते विषय तुम्ही आम्हाला देणार आणि कोणत्या विषयांमध्ये बदल करणार? आणि खरंच स्टेट बोर्ड बंद करून तुम्हाला सीबीएसईची इतकी गरज काय पडली? मी खरं गेल्या बऱ्याच वर्षापासून या विश्वामध्ये काम करत असल्यानं मला जे काही लॅकुनस सापडले ते मला थोडेसे शेअर करावे वाटतात. माहिती नाही आपल्या विषयाशी त्याचा कितपत संबंध आहे. गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये जेव्हा आम्हाला शाळांबद्दल किंवा विषयांबद्दल किंवा शिक्षकांबद्दल काही कंप्लेंट्स कराव्या लागल्या, एसएससी बोर्ड म्हटलं की आम्ही किमान शिक्षण विभागाकडे जाऊ शकतो. सीबीएसई बोर्डाच्या बद्दल जर आम्हाला कंप्लेन करायची असेल तर आम्ही नक्की जायचं कुठे, कुठल्या दारात जाऊन आम्ही आमची व्यथा मांडायची? आणि ज्याला खरं तर शिक्षण विभागाचं हे एक अपयश म्हणावं लागेल की आजपर्यंत कुठल्याही व्यथेला सोल्युशन मिळालेलं नाही. म्हणजे विषय आपल्या मुलांना नक्की समजतायत का, आपले शिक्षक तेवढे काबिल आहेत का, आपल्या शिक्षकांच्या तेवढ्या ॲबिलिटीज आहेत का, त्या कुठल्याही गोष्टी न समजून घेता एक प्रकारे आमच्यावरती सततच काहीतरी आणायचं आणि ते लादायचं. तर सीबीएसई टू एसएससी स्विच करताना तुम्ही काही पालकांचा विचार केला आहे का? आज आता हेरम सरांनी फार छान मुद्दे मांडले, खरं माझे पण बरेच मुद्दे त्यामध्ये समाविष्ट होते. आज आमच्याकडे असाही पालक वर्ग आहे, तुम्ही सीबीएसई बोर्ड म्हटलं की पहिल्यांदा आमच्या पालकांच्या डोळ्यासमोर येतो की बापरे खूप मोठा हेवी शिक्षण नक्कीच आहे. काही पालकांशी माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की एसएससी बोर्डाला जो 5वीला जो सिलेबस आहे तो सीबीएसई बोर्डाला पहिली दुसरीतच होऊन गेलेला असतो. म्हणजे ही जी एवढी मोठी दरी आहे ही दरी मिटवण्यासाठी आणि आमच्या मुलांमधली असमानता कमी करण्यासाठी नक्की शिक्षण विभाग काय करणार आहे ह्याच्यावरती कुठे उत्तरच मिळत नाही. बरं, आणि ती उत्तरं मिळायला पाहिजेत. सचिनजी, जे प्रश्न मगापासून आलेत त्यातला एक पहिला प्रश्न मला जो खूप महत्वाचा वाटतोय तुम्हाला विचारण्यासाठी तो हे की तो अनेकांच्या मनामध्ये की याचा अर्थ महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ही राज्य केंद्रीय होण्याऐवजी केंद्र केंद्रीय होणार आहे का? कारण एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा ते केंद्र पुरस्कृत असतात, राज्य पुरस्कृत नसतात. त्यामुळे हे जे बदल होतील ते राज्याच्या हातातून जातील आणि केंद्राकडे जातील, जेव्हा की शिक्षण हा राज्याचा विषय. हा चिंतेची बाब आहे सगळ्यांसाठी. नाही, असं अजिबात होणार नाहीये. एक मुद्दा आपण पहिले समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही 2020ला आली त्याच्यात त्यांनी काही टास्क दिलेले आहेत, जवळजवळ 270-300 टास्क आहेत आणि त्या टास्कनुसारच हे सर्व कामं चालू आहेत. त्याच्यात राज्याला काही टास्क दिलेले आहेत, सेंट्रलला काही टास्क दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा पाठ्यपुस्तकांचा टप्प्याटप्प्याने बदल केला पाहिजे जो एससीईआरटी करत आहे. म्हणजे पहिले ते करिक्युलम बनवतात, अभ्यासक्रम, मग त्याच्यानुसार सिलेबस ते बनवतात, मग लर्निंग आउटकम बनवले जातात आणि त्यानंतर तज्ञ पाठ्यपुस्तकाची निर्मिती करते आणि हीच प्रोसेस झालेली आहे. याच्यामध्ये राज्याचा जो कुठलाही विषय आहे म्हणजे मातृभाषा बदलत नाहीये, इतिहास भूगोल अजिबात बदलत नाही. मी मगाच सांगितलं फक्त गणित आणि विज्ञान शास्त्र हे 2 विषय बदलत आहेत. हा पहिला मुद्दा. खरं तर ही घोषणा नाहीये. झालं काय की विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला आणि त्या प्रश्नावर सीबीएसईचा काही चालू आहे का, त्यावेळेस माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की हो अंशतः याबद्दल विचार चालू आहे आणि त्यानंतर झालं. म्हणजे याच्यावर ऑलरेडी काम चालूच आहे.
एप्रिल महिन्यामध्ये, मी मगा सांगितलं, एप्रिल महिन्यामध्ये शाळा सुरू होत नाही आहेत. त्यामुळे कुठल्याही पालकांनी तो गैरसमज करू नये. आणि अभ्यासक्रम आता सीबीएसईने 9वी ते 12वीचा 30% अभ्यासक्रम कमी केला, ज्याला त्यांनी शब्द वापरलाय लाईट. अगेन हा अभ्यासक्रम हलका करणे हा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे सगळ्यांना. का बरं करायचं आहे? ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो क्रिटिकल थिंकिंग. विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न सोडवण्याची कौशल्य येण्यासाठी वर्गामध्ये चर्चा व्हायला पाहिजे, आणि त्या चर्चा होण्यासाठी वेळच मिळत नाही, कारण की सगळेजण अभ्यासक्रम सिलेबस पूर्ण करण्यामध्ये जातात. म्हणून सिलेबस कमी केलेला आहे. तर जो काही सिलेबस कमी केलाय त्या सिलेबस मधले काही टॉपिक जे राज्यासाठी आवश्यक असतील ते घेतले जाणार आहेत, आणि पूर्णच्या पूर्ण सिलेबस बालभारतीच करणारे, 1ली ते 10वी 12वीचा सगळा अभ्यासक्रम बालभारतीच करणारे. बालभारती काही असं बंद होणार नाहीये, स्टेट बोर्ड बंद होणार नाहीये. स्टेट बोर्ड हे 9वी ते 12वीची परीक्षा घेतं, सीबीएसई 9वी ते 12वीची परीक्षा घेतं, अभ्यासक्रम एनसीआरटी आणि एसआरटी बनवतो. दोन्ही सरकारच्याच गोष्टी आहेत. फक्त एवढंच की सीबीएसईच्या शाळा या बऱ्यापैकी खाजगी शाळा आहेत. अगेन एक महत्वाचा मुद्दा सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी पहिले कोणावर दिलेली आहे, ज्याला आपण म्हणजे पहिले प्रयोग कोणावर करायचे, तर सीबीएसई शाळांवर करायचे. तिथे जे योग्य झाले आहेत त्याच्यातून डिस्कशन मधून जे येतील ते मग विविध राज्य हे त्यांच्या पद्धतीने निवडतील, त्यांना ज्यातलं जे हवं ते घेतलं जाईल. ओके सचिनजी, आता त्याच्यातला एक मुद्दा फक्त मी ऍड करते की ज्या 30%चा तुम्ही उल्लेख केला तेही मुद्दा फार वादग्रस्त ठरला होता ज्यावेळेस ते झालं होतं. कारण ज्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी असं जर उद्देशानं ते झालं असेल तर जे अवॉइड केलं गेलं, जे 30% काढलं गेलं, ते नेमकं काय काढलं गेलं? तर संविधानाशी संबंधित, लोकशाहीशी संबंधित ज्या मूलभूत व्याख्या आहेत त्या त्यातून काढल्या गेल्या, त्याच्यावरची चर्चाच बाद करतायत की काय, अशी ही एक टीका झाली होती त्यावेळेस जेव्हा हे 30%चा निर्णय झाला त्यामुळे. आणि म्हणूनच ही पालकांच्या मनामध्ये भीती आहे की जर समजा आम्हाला असं वाटलं की जे काढलं जातंय किंवा जे टाकलं जातंय त्याच्याबद्दल आमच्या तक्रारी असतील तर मग आम्ही जायचं कुणाकडे? सचिनजी, तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे की हे बदलणार काही नाहीये, बोर्ड आपलंच राहणार आहे, फक्त आपला अभ्यासक्रम सीबीएसई मधला काही पार्ट आपण घेणार आहोत. जयश्रीताईंशी बोलणं करायचंच आहे, पण त्या अगोदर मला मृणालताई तुम्हाला विचारायचं की मगाशी जेव्हा जयश्रीताई आपल्याला सांगत होत्या त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातला एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटला की पालक वर्ग फार कन्फ्युज्ड आहे, त्यांना याबाबतची माहितीच दिली गेलेली नाहीये. जो पालक वर्ग तुमच्याकडे येतोय त्या पालक वर्गाला तरी या सगळ्याची कल्पना आहे का की तुम्ही अशा एका व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करता जिथे फक्त सीबीएसईच आहे? पालक वर्गाला पूर्णपणे कल्पना दिली गेलेली आहे आमच्या संस्थेकडून. काय होतंय माहिती का, आता कन्फ्युजन असं चाललंय मॅडम की आता जयश्रीताईच असं म्हणाल्या तर आपलं बोर्ड तेच राहणार आहे, फक्त करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम सीबीएसईचा होणार आहे आणि त्याच्यामधला पण पोर्शन सिंक्रोनाइज करून घेतला जाणार आहे. तर असं तुम्ही पालकवर्गांनी समजूच नका किंवा भीती बाळगू नका की हे आता सगळं सीबीएसईची शाळा, फी वाढणार, तर असं काही होणार नाहीये. फक्त अभ्यासक्रम करिक्युलम हा सीबीएसईचा असणार आहे आणि जे बोर्ड आहे ते आपलं बोर्ड तेच राहणार आहे. आणि एक लक्षात घ्या मॅडम की नव्या जर आपल्याला पुढे जायचं असेल तर काही गोष्टींच्या बदलांना आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. जसं आपल्या मुलांच्या भविष्याकरता जेव्हा आपण जेईई नीटचा विचार करतो तर त्यावेळी आपण सीबीएसई याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. मग त्याचा खूप मोठा बाऊ करायचा का? अजिबात नाही. आतापर्यंत बऱ्याच शाळा सीबीएसईच्या आहेत की, म्हणजे त्याच्या काहीतरी गोष्टी चांगल्या आहेत म्हणूनच आपण ते अडॉप्ट करतोय. तर पालकांना, जयश्रीताईंना मी हेच सांगते की बोर्ड तेच राहणार आहे, बालभारती तेच राहणार आहे, फक्त करिक्युलम सीबीएसई प्रमाणे अथवा सीबीएसईचा आपण घेतोय. तर त्याच्यामध्ये आपला फायदाच आहे. तर त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची आता आपल्याला थोडीशी स्पष्टता येते की नेमकं काय होणार आहे. म्हणजे सुरुवातीला वाटत होतं तशीच्या तशी परिस्थिती नाहीये. सचिनजी, मी येते तुमच्याकडे, पण त्या अगोदर शिक्षक आमदार विक्रम काळे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण जरा बोलूयात याच मुद्द्यावर. विक्रमजी नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही चर्चेत अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सहभागी झालात, पण तुमचं म्हणणं ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. पालक वर्गाशी आम्ही बोलतोय, शिक्षकांशी बोलतोय, संस्था चालकांशी बोलतोय, या अभ्यासक्रम बदल होत असताना जे या समितींमध्ये आहेत त्यांच्याशी बोलतोय. सगळ्यांचं म्हणणं आहे की बदल खूप मोठा नाहीये, त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. केंद्र केंद्रित असं काही होणार नाहीये, राज्य केंद्रितच आपलं शिक्षण राहणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या बदलाच्या बाबतीत?
नाही, नवीन बदल तर काळानुरूप आपल्याला स्वीकारले पाहिजेत, परंतु त्याचबरोबर या निमित्तानं सर्व राज्यातील जे स्टेट बोर्डामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत यांना सुद्धा निश्चितपणानं शिक्षण मंत्री महोदयांनी स्पष्टता दिली पाहिजे की याच्यामध्ये फार मोठा काही बदल किंवा कुठल्याही प्रकारची वेगळी फीस या विद्यार्थ्यावरती लादली जाणार नाही, असा एक विश्वास मला वाटतं शिक्षण मंत्री महोदयांनी द्यावा लागेल आणि तो सुद्धा निश्चितपणाने त्यांनी द्यावा. यासाठी शिक्षक आमदार म्हणून आम्ही निश्चितपणाने त्यांच्याशी उद्या बोलू. कारण CBSE येणार म्हटल्यानंतर हल्ली पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण झाले की बाबा फीस उद्या जास्तीची लागणार का, CBSE शाळाप्रमाणे आपण फीस भरू शकणार नाही, मग आपल्या मुलाचं शिक्षण होईल का नाही, अशी जी काही भीती आहे ती अशी कुठलीही भीती त्यांच्या मनामध्ये राहू नये यासाठी स्पष्टता देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या काही बेसिक गोष्टी आहेत मग त्याबद्दलचा अभ्यासक्रम असेल, पुस्तकं असतील, त्याला शिकवणारे त्या पद्धतीचे शिक्षक असतील, त्यांचं ट्रेनिंग असेल, या बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला सगळ्या तयार कराव्या लागतील आणि मला तर त्यासाठी सुद्धा थोडासा वेळ आपल्याला लागेल. त्यामध्ये हे लगेच होईल असं नाही, परंतु या बदलाचं भूमिका स्वीकारणं हे स्वागतार्ह आहे, परंतु निश्चितपणाने याच्यामध्ये पालक आणि शेवटी विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे. विद्यार्थी खरं तर आम्ही आमचं दैवत मानतो शिक्षक, कारण विद्यार्थ्यामुळं शाळा आणि शाळा असल्यामुळं शिक्षक आहे, त्यामुळे विद्यार्थी हा समोर ठेवूनच कुठलीही गोष्ट आपल्याला केली पाहिजे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा आज विद्यार्थ्यांना पसंती आहेच ना, त्याला मराठी शाळा आहेत, त्याला स्टेट बोर्डाची इंग्रजी शाळा आहे, त्याला CBSE बोर्डाची शाळा आहे, ICIC बोर्डाची शाळा आहे, त्याच्यामुळे ज्याच्या ऐपतीमुळं आणि त्याच्या इच्छेनुसार पालकवर्ग तो विद्यार्थी तिकडं जाऊ शकतो. पण मला असं वाटतं की हे बंद करा आणि हे चालू करा असं काही या राज्यामध्ये त्या ठिकाणी होणार नाही, हे चालूच राहील. परंतु नवीन बदलाला आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे, त्या दृष्टीनं सुद्धा हे सरकारनं उचललेलं पाऊल आहे. पण विक्रमजी, हे सगळं होत असताना म्हणजे या पावलाबद्दल कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण नाहीये, कारण त्याच्यासाठीचं एक संशोधन असेल ते सरकारनं केलं असेल अशी अपेक्षा आणि यशापयश तर आपल्याला कळेलच येत्या काळामध्ये. पण हे जेव्हा बदल केले जातात त्यावेळेस ते एखादी घोषणा म्हणून समोर आणण्यापेक्षा सारासार त्याच्यावर चर्चा होईल, सगळ्या घटकांना त्यामध्ये समाविष्ट केलं जाईल, सगळ्या घटकांना त्याची पुरेशी माहिती दिली जाईल, या दृष्टीनं प्रयत्न झाले नाही, थोडीशी घाई झाली हे सगळं सांगताना, असं नाही वाटत? विक्रमजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नाही, विक्रमजींपर्यंत पोहोचत नाहीत. हेरमजी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतेय. मुद्दा तोच आहे, फक्त मला त्याच्यात एक छोटीशी ऍडिशन करायची आहे. जेव्हा मी राजस्थानमध्ये काम करत होते त्यावेळेस तिथल्या सरकारी शाळांमधला करिक्युलम आम्ही बघितला होता, तर तिथे सुद्धा काही विषय हे NCERTच्या पुस्तकांमधनं शिकवले जायचे, NCERTची पुस्तकच त्यासाठी दिलेली होती, तर काही विषय हे राजस्थान स्टेट बोर्डचे होते. त्यामुळे ही पद्धत काही नवी आहे असं नाहीये, त्यामुळे या पद्धतीला फार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यामध्ये काही हाशील नाहीये कदाचित. फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी पुरेशी व्यवस्था झालेली आहे का? इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे हे तर मान्यच करूयात आपण, पण फक्त अभ्यासक्रमापुरती जर आपण मर्यादित राहिलो तर हे इम्प्लिमेंट करण्यासाठीची पुरेशी व्यवस्था शाळांमध्ये झाली आहे का? मग ती प्रशिक्षणाच्या बाबतीत असेल, पुस्तकांच्या बाबतीत असेल, पालकांच्या माहितीच्या बाबतीत असेल. जेव्हा महाराष्ट्रामध्ये सेमी इंग्लिश आलं तर ते सेमी इंग्लिश जेव्हा सुरू केलं तेव्हा सरकारने असं जाहीर केलं होतं की प्रत्येक इंग्लिश मिडियमचे एक शिक्षक, इंग्लिश मिडियम मध्ये D.Ed झालेला शिक्षक आपण जिल्हा परिषदच्या शाळांना देऊ. आज D.Ed इंग्लिश मिडियम तर सोडाच, पण पूर्ण शिक्षक सुद्धा शाळांना आज सरकारने दिलेले नाहीत. त्यामुळे आणि आज सेमी इंग्लिशची अवस्था अशी आहे की पूर्ण इंग्रजीमध्ये 1 तास घेण्याची क्षमता असणारी संख्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. तेव्हा शिक्षकांचं सक्षमीकरण तुम्ही कसं करणार किंवा शिक्षकांना तुम्ही कशा पद्धतीने प्रशिक्षित करणार, शिक्षकांना तो आत्मविश्वास कसा देणार, हा खरा मुद्दा आहे. म्हणजे खाजगी इंग्रजी मिडियमचे शिक्षक काही फार प्रभावी आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु जेव्हा तुम्ही जनरलायझेशनच्या भाषेमध्ये बोलता तेव्हा या शिक्षकांच्या सक्षमीकरणाचं काय करणार? CBSEची एक गोष्ट चांगली आहे की शिक्षकांच्या प्रशिक्षणावर ते खूप भर देतात. जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचं प्रशिक्षण होत राहतं, किंबहुना भाषा वेगवेगळ्या लॅबच्या माध्यमातून शिकवणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणं असेल, विज्ञानाच्या प्रयोगशाळा तिथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा आहेच, पण मनुष्यबळाचं सक्षमीकरण कसं करणार हा सुद्धा मला याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा वाटतो.
आणि दुसरा मुद्दा मला असा वाटतो की दादा भुसेंची प्रामाणिक धर्म अशी आहे की इंग्लिश मिडियमकडे जाणारा लोंढा कमी झाला पाहिजे. पण यासाठी तुम्हाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील ना. आज मला सगळं समजा अंधेरीमधल्या एखाद्या पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाला मराठी शाळेमध्ये टाकावं, तर कुठं मराठी शाळा आहेत आजूबाजूला? म्हणजे चांगल्या मराठी खाजगी शाळा तुम्ही शहरी भागामध्ये निर्माणच होऊ दिल्या नाही, किंवा त्यांना अनुदान तातडीने जर दिलं असतं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरी भागामध्ये आज सुद्धा तुम्हाला संधी आहे ना, चांगल्या मराठी शाळांना तुम्ही परवानगी देण्यात येतील. एकीकडे तुम्ही सीबीएसई सुरू करून हा लोंढा थांबवण्याची घोषणा करता आणि दुसरीकडे आदिवासी विभागाची एक योजना अशी आहे की खाजगी इंग्लिश शाळांना 60,000 रुपये एका मुलामागे दिले जातात. आय रिपीट, 60 ते 70,000 रुपये एका मुलामागे दिले जातात. आणि इंग्लिश मीडियम मध्ये आदिवासी मुलांना प्रवेश देण्यासाठी सरकारने एक स्कीम आणली आणि महाराष्ट्र सरकार त्याची जाहिरातीमध्ये उल्लेख करते की आमची एक अत्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ. म्हणजे एकीकडे तुम्ही इंग्लिश मिडियमला तुमचे विद्यार्थी विकायला काढले, तुम्ही खासगी मराठी शाळांना संधी द्यायला तयार नाही. आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतायत. अशा वेळी केवळ फक्त अभ्यासक्रम बदलून मराठी शाळांकडे मुलं वळतील का किंवा पालक त्याच्याकडे वळतील का, हा खरा मला महत्वाचा मुद्दा वाटतो. म्हणून एकीकडं पॉलिसी म्हणून तुम्ही काही बदल केले पाहिजेत, दुसरीकडे शिक्षकांचं सक्षमीकरण या प्रकारे केलं पाहिजे. आज दिल्ली सरकारने समजा केजरीवाल सरकारने शाळा बदलल्या ना, पण अगदी ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर केजरीवालने निर्माण केलं, स्विमिंग टँक पासूनच्या शाळा गेल्या तेव्हा पालक तिकडे वळले. आणि म्हणून पालक केवळ अभ्यासक्रमाचं नाव बदलून तिकडे वळणार नाही. आणि यात धोका असा आहे, तू मगापासून सारखा जो उल्लेख करतो तो मला फार महत्वाचा वाटतो की 30% अभ्यासक्रम यांनी कमी केल्यानंतर तो काय काढला हे आपल्या सगळ्यांपुढे आहे. तेव्हा शासनाच्या व्यवस्थे हातामध्ये संपूर्ण भारताच्या शिक्षणाची किल्ली द्यावी का, हे सरकार कोणत्याही असो, उद्या दुसरं सरकार येऊ शकेल. म्हणून कोणत्याही सरकारला हातामध्ये एक सत्ता राबवण्यासाठी शिक्षण व्यवस्था हवी असते. आणि अशा काळामध्ये विविधतेतून एकता हे जे भारताचं सौंदर्य आहे, तर तीच भारताची ब्युटी आहे. आणि म्हणून सर्व प्रकारच्या राज्यांचे वेगवेगळे अभ्यासक्रम असतील आणि फक्त गाईडलाईन्स केंद्र सरकारचे असतील, हेच आदर्श रचना असली पाहिजे. आणि हा जोक असा आहे की आज अमेरिकेने आज त्यांचा केंद्रीय शिक्षण विभाग डिझॉल्व्ह केला आणि महाराष्ट्राने एका केंद्र सरकारचा अभ्यासक्रम अडॉप्ट केला. खरंय. बर विक्रमजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हा, येतोय. हा विक्रमजी, तर मगाशी तुम्हाला जो विचारलेला प्रश्न आहे तो मी तुम्हाला पुन्हा विचारतेय की बदल हे होत असतात. शिक्षण हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये सातत्यानं बदल होत असतात आणि हाही बदल आपल्याला सकारात्मक पद्धतीनं बघावा लागेल जोपर्यंत त्याचे रिझल्ट हातात येत नाहीत तोपर्यंत. पण प्रश्न असा आहे की हे बदल करत असताना धरसोड वृत्ती दिसतीये का, घाईघाईची वृत्ती दिसतीये का? जर शिक्षण हे भविष्यावर परिणाम करणारं क्षेत्र असेल तर असे निर्णय घेत असताना थोडेसे शांतपणे विचारपूर्वक सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं सगळ्यांची मतं जाणून घेऊन घेतले गेले पाहिजेत, जे की होताना दिसत नाही, जे आज मला पालकांशी बोलताना जाणवते, जे मला समाजातल्या विविध घटकांशी बोलताना जाणवते. धरसोड वृत्ती होते निर्णय घेताना. बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. आणि आता जे सर बोलले ते पण बरोबर आहे. एकीकडे आपण आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं. आणि मग त्या मराठी शाळा, त्या जिल्हा परिषदच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आज बंद पडताना आपल्याला दिसत आहेत. मग त्याच्यावर सुद्धा गांभीर्यानं आपल्याला विचार करावा लागेल. त्या शाळा टिकल्या पाहिजेत, त्या शाळा सुरू राहायला पाहिजेत. खरं म्हणजे आता आपण मुंबई महानगरपालिकेचं कौतुक करू की त्यांच्या शाळांमधून त्यांनी सीबीएसई शाळा सुरू केल्या आणि आज गोरगरिबांची लेकरं चांगल्या पद्धतीने त्या सीबीएसई शाळेमध्ये शिकतायत. खरं म्हणजे हे का जमलं तर त्यांच्याकडं तशी व्यवस्था आहे, त्यांच्याकडे तेवढा निधी आहे, त्यांच्याकडे पैसा आहे त्या नगरपालिकेकडे. हा पैसा काही सगळ्याच महानगरपालिकेकडे नाही, त्यामुळे त्या करू शकत नाही ती इच्छा असताना सुद्धा. ही पण मोठी अडचण आहे. अशा वेळेस सरकारला पुढे यावं लागेल. तेव्हा मला वाटतं की शिक्षण हे जीवनावर परिणाम करणारं एक प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे याचा घाईघाईनं निर्णय करून आपल्याला जमणार नाही. तर याच्यामध्ये पूर्वनियोजन करून शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत, अनेक संस्था त्याच्यामध्ये आसरसारखी संस्था त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम करते. ह्या सगळ्यांना विचारात घेऊन आपल्याला एखादं काम चांगलं करायचं आहे, तेव्हा मला असं वाटतं की त्यांची मतं जाणून घेऊन सुद्धा आपण पुढे गेलं पाहिजे. आता सभागृहामध्ये आम्ही 7 शिक्षक आणि 7 पदवीधर आमदार आहोत, जे की आम्ही शिक्षकांचा असो, पदवीधरांचा असो, विद्यार्थ्यांचा आम्ही नेतृत्व करतोय. तेव्हा आमच्या काही त्याबद्दलच्या सूचना आहेत, मग तर त्यांना सुद्धा घेऊन बसलं पाहिजे ना सगळ्यांना, आणि त्या सूचना घेऊन पुढे गेलं पाहिजे. असं सुद्धा आम्ही एक सामूहिक पत्र शिक्षण मंत्र्यांना देणार आहोत आणि निश्चितपणानं त्या दृष्टीनं त्यांनी तो बदल करावा, ही पण आमची विनंती राहणार आहे.
सचिनजी, मगाशी तुम्ही तुमचं बोट उंचावत होता, तुम्हाला बोलायचं होतं म्हणून त्या मुद्द्याकडे तर मी येणारच आहे, पण हे मला थोडंसं चिंतादायक वाटतंय की आमदार सुद्धा म्हणतायत की आम्हाला विचारायला हवं होतं, पालक म्हणतायत आम्हाला विचारायला हवं होतं. कुणालाच न विचारता हे सगळं झालंय का? घोषणाच झाली का थेटपणे? घोषणेत सांगतोय, ही घोषणा नाही झाली. विधानसभेत प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काम चालू आहे, तर प्रश्नाचं उत्तर तर माननीय शिक्षण मंत्र्यांना द्यावं लागलं आणि त्याला घोषणामध्ये मला असं वाटतं मीडिया आणि या सगळ्यांनी ते रूपांतरित केलं आणि मग ते सर्व हे झालेलं आहे. प्रोसेस चालू आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय, 3-4 प्रश्न निर्माण झाले. पहिला प्रश्न जो आहे ना, हे टप्प्याटप्प्याने येणार आहे. आता फक्त इयत्ता पहिली करत आहोत. 3 वर्षामध्ये 2री ते 5वी होणार आहे. हा पहिला मुद्दा. 3 वर्ष घेत आहोत त्याच्यासाठी. आता मग पहिलीच का, तर फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी हा एक विषय आहे की इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना 2रीचं ज्ञान आहे. 2रीच्या लेवलचा असरचा रिपोर्ट आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्राचं का, तर नाही, अख्ख्या भारतातील 65% विद्यार्थी त्याच्यात सीबीएसईची पण आलेले आहेत. पण एक संशोधन असं झालेलं आहे की जेव्हा पहिली आणि दुसरी जेव्हा आपण अंगणवाडीला जोडतो, पूर्व प्राथमिकला जोडतो, याचा अर्थ असा आहे की पूर्व प्राथमिकला शिकवण्याची पद्धत जेव्हा आपण पहिली 2रीला लावतो तर त्या मुलांमध्ये वाचन कौशल्य आणि लिखाण आणि गणिती कौशल्य लवकर येत असतात. म्हणून हा इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम जो एनसीईआरटीने केलेला आहे त्याच्या धर्तीवर राज्याच्या याच्याला अनुषंगाने बनवणं चालू आहे. हा पहिला मुद्दा समजून घ्या. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी मागील सरकारमध्ये हवी तशी झाली नाही आहे. आता ती हे स्थिर सरकार अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे. त्यामुळे दर महिन्याला विविध एक प्रकारे तुम्ही म्हणा घोषणा होऊ शकतील असं मी म्हणेल. कारण की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 300 तास दिलेले आहेत आणि त्याला पुढे मुदत दिलेली आहे. हे राज्याला करणंच भाग आहे. त्यानुसार एक कामं चालू आहे. मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा फीचा जो आलेला आहे. कुठल्याही शाळेची, खाजगीच्या बाबतीत म्हणतो, सरकारी शाळेला फी नसते. खाजगी शाळेची कुठलीही फी ते कुठल्या बोर्डात शिकतात त्याच्यावर अवलंबून नसते. फी रेग्युलेशन ऍक्ट आहे जो सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. एक. दुसरं, ती शाळा काय काय फॅसिलिटी देते, कुठकुठल्या ऍक्टिव्हिटी घेत असते, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. महाराष्ट्रातल्या मी कितीतरी एसएससी बोर्डाच्या शाळा सांगू की ज्यांची फी खूप जास्त आहे, कारण की बोर्डानुसार ती फी ठरत नसते. आता हे ठीक आहे, आपल्या पालकांमधले हे गैरसमज असतात, पण ओव्हरऑल मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो. त्यामुळे हा कुठलाही प्रयोग नाही आहे. आणि दुसरं म्हणजे सीबीएसईचा अभ्यासक्रम खोल आहे, सखोल आहे, हे मान्य आहे. पण आता एनईपी मध्ये हे पण आलेलं त्याच्यावरही काम चालू आहे. 9वी ते 12वी मुलं जेव्हा 9वीत येतात तर त्यांना गणित 2 प्रकारे चॉईस आहे. कठीण गणित निवडायचं आहे का साधं गणित निवडायचं आहे, असं या पद्धतीच्या गोष्टीवर काम चालू आहे. मे बी पुढच्या महिन्यामध्ये याची पण काय म्हणू घोषणा घोषणाचं रेग्युलर कामच असणार हे समजून आपण घेतलं पाहिजे. मग सुंदर काय सरांनी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या शाखा खूप काम करतायत. मी तुम्हाला गुजरात महानगरपालिकेचं सांगेल. 20 वर्षापूर्वी, 20 वर्ष झाले असेल या घटनेला, त्यांनी एका खाजगी संस्थेला आयबी बोर्डसाठी महानगरपालिकेची गुजरातची अहमदाबादची शाळा दिली. त्याच्यात 50% हे विद्यार्थी हे गोरगरिबाचे आणि 50% ज्यांना या पद्धतीचं आयबी बोर्ड, हे म्हणजे भारतातलं पहिलं महानगरपालिकेचं आयबी बोर्ड हे गुजरात नगरपालिकेने काढलेलं आहे. आणि जे आता उत्तम पद्धतीने चालू आहे. त्यावेळेस त्यांच्यावर बरेच टीका केली होती की बाबा आता काय म्हणतात ख्रिश्चन धर्मांतर वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज तिथली तुम्ही जर गुगल केलं तर आज उत्तम पद्धतीने दिलं जाते. तर मला हेरम सरांनी फार सुंदर मुद्दा सांगितला की जे उत्तम आहे ते घ्या आणि तेच चालू आहे. बाकी जे प्रश्न आहेत वेगवेगळे शिक्षणातले ते त्या वेळेस घे. आता फक्त तुम्ही ते मुंबई महानगरपालिका आणि गुजरात महानगरपालिकेचे जरा हे बरं झालं विक्रम काळे गेले, नाही तर तो मुद्दा पुन्हा भलतीच कडे जायचा. पुन्हा तुम्ही मुंबई आणि गुजरातच्या तुलना करायला लागलात का? त्यामुळे आपण नको करूयात, एवढ्या मूर्ती मर्यादित ठेवूयात. जय श्री जय श्रीताई. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर जर समजा पालकांना आपण हे सगळं समजावून सांगितलं की जे काही करतोय ते मुलांच्या चांगल्यासाठी करतोय, जे काही करतोय ते उत्तम व्यवस्थांमधलं उत्तम निवडून आपली व्यवस्था उत्तम करण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं होणार असेल तर पालकांचा ओढा हा पुन्हा मराठी शाळांकडे, उत्तम मराठी शाळांकडे आणणं
खरंच शक्य होईल का? गोरगरीब मुलांवर जो फीचा, पालकांवर जो फीचा बोजा पडतोय तो कमी करण्याच्या दृष्टीने सरकारचा जो प्रयत्न आहे तो खरंच यशस्वी होईल का? यानंतर पालक म्हणून काय वाटतं तुम्हाला? खरं तर सरकारी शाळांचा जर सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला बोलायचा असेल तर सध्या सरकारी शाळेमध्ये फक्त प्राथमिक शिक्षण दिलं जातं, ते म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत. पण 8वीच्या नंतर 9वी 10वीच्या मुलांनी जायचं कुठे, हा आत्ता सध्या आमच्या पुढे असलेला ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. शाळा जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा ती शाळा 1ली ते 10वी पर्यंत का असू नये? तुम्ही प्राथमिक आणि माध्यमिक हे विषय थोडेसे बाजूला ठेवा. आत्ताचा जर विषय बघितला तर सरकारी शाळांमध्ये जाणारी मुलं ही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधली आपण म्हणू शकतो, कारण मागील काही दिवसांमधले असे आमचे अनुभव आहेत की काही शाळा बंद होणार आहेत. तिथल्या सरकारी शाळांमधली मुलं जेव्हा खाजगी शाळांमध्ये जातात किंवा उत्तम अशा सीबीएसई शाळांमध्ये जातात तेव्हा धडधडीतपणे त्यांना तिथे प्रवेश नाकारले जातात. आणि प्रवेश नाकारण्याचं कारण तिथे असं येतं की सरकारी शाळांमध्ये शिकलेली मुलं ही ढ असतात. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की त्यांच्याकडे त्या क्वालिटीचे शिक्षक नाहीयेत. मग आता मला सांगा की एसएससी बोर्डाचं जर का शिक्षण जे पहिल्यापासून ते स्वतः शिकत आलेले शिक्षक जर आमच्या मुलांना उत्तमरित्या शिकवू शकत नसतील, आमची मुलं जर घडवू शकत नसतील, तर आमच्या मुलांना सीबीएसई हे शिक्षक किती लेव्हलपर्यंत शिकवणार आहे? आणि दुसरा मुद्दा आहे तो परत एकदा सीबीएसई एसएससी हा सगळा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा प्रत्येक शाळांमध्ये हा विषय, प्रत्येक पालकांपर्यंत हा विषय पोहोचला गेला पाहिजे की आपण हे का करत आहोत, ते काय करत आहोत. जेव्हा हे सगळे संभ्रम निर्माण होतात तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी नसते. आज आमच्या पालकांना हेच माहिती नाही की मला माझ्या शिवाजी महाराज कळणार आहेत की नाहीयेत, मला माझ्या बहिणाबाई कळणार आहेत की नाही, माझी मराठी माझ्याकडनं सुटणार आहे का? कारण आम्हाला आमची मराठी आमच्याकडनं सुटलेली कधीही मान्य नाही. सीबीएसईचा विचार केला तर सीबीएसई मध्ये एसएसटी नावाचा जो एक सब्जेक्ट आहे त्याचा पोर्शन इतका हेवी असतो की तो मला वाटतं आपण जरी आता अभ्यास करायला बसलो तरी कदाचित तो आपल्याही डोक्यावर जाऊ शकतो. तर तो मुलांना कधी, म्हणजे आमच्या शिक्षकांना कधी झेपणार आणि तो मुलांपर्यंत कसा पोहोचणार हे एक मोठं टास्क आहे. निश्चित अशा सगळ्या चांगल्या गोष्टींचं माझे पालक 100% स्वागत करणार आहेत, परंतु त्या गोष्टीची क्लॅरिटी आली पाहिजे. गेल्या वर्षी एनईपी आम्ही फक्त वर्षभर ऐकत गेलो ना, कधी कुठल्याही शाळेतल्या कुठल्याही शिक्षकांनी, शिक्षण विभागातल्या कुठल्याही व्यक्तींनी कोणीही पुढे येऊन आम्हाला असं सांगितलं नाही की एनईपी म्हणजे नक्की आहे काय. आम्हाला फक्त एनईपी शब्द माहितीये पण त्याच्यात ती व्याप्ती कुणाला माहितीये. आपल्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर निश्चित त्याची क्लॅरिटी द्यावी. तुम्हाला सचिन जोशींशी नंतर मला वाटते थेटपणे संपर्क साधावा लागेल, ते व्यवस्थितपणे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतील. आय राईट सचिनजी? सीबीएसई हा शब्द पुढे येऊन त्याच्यामध्ये पण फियास्को नको व्हायला. आमच्या पालकांना बरोबर आहे तुमचं, आणि मर्यादा असावी. ही गोष्ट मी थोडीशी माझ्यावर सुद्धा घेते, कारण माध्यम म्हणून सुद्धा या विषयांवर जितकी चर्चा व्हायला हवी, जे की विषय आपल्या संपूर्ण पिढीशी संबंधित आहेत ती तितकीशी होत नाही आणि त्याला खूप जागा मिळत नाही प्रमुख माध्यमांमध्ये सुद्धा. तोही एक मुद्दा आहे जो इथे टाळता येणार नाहीये. त्यामुळे जेव्हा अशी एखादी घोषणा म्हणून समोर येते त्यामध्ये अँबिग्विटी असतात, मग आपण चर्चा करतो. पण एरवी जेव्हा पालकांना या संदर्भातली माहिती असते त्यावेळेस किती चर्चा होतात हा प्रश्न असतो आणि त्यामुळे तो थोडासा दोष माध्यमांकडे सुद्धा नक्की जातोय. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला ही लक्षात घेतली पाहिजे की शिक्षण हा जर महत्वाचा विषय असेल तर राज्य शासनानं सुद्धा किंवा संबंधित असणाऱ्या सगळ्या व्यवस्थांनी सुद्धा पालकांना आणि या संबंधातल्या सगळ्या घटकांना विचारून निर्णय घेतले पाहिजेत. अजून 2 प्रश्न आहेत. मला वाटतं ही चर्चा अर्ध्या तासाची करायची होती पण ती इतकी इंटरेस्टिंग झाली की मला थांबवता आली नाही. त्यामुळे छोटासा ब्रेक घेते, कारण मला 2 प्रश्न अजून तुम्हा सगळ्यांना विचारायचे. ते छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येते. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये. सीबीएसईच्या परीक्षेमध्ये राज्य सरकार पास की फेल हा विषय आहे आणि त्याचं कारण आहे सीबीएसई पॅटर्न हा महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये राबवण्याबाबत राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी केलेली घोषणा. यानंतर मला या चर्चेमध्ये बरेच विषय आले पण एक प्रश्न माझ्या मनामध्ये राहून राहतोय. सचिन जोशीजी, मृणालजी आणि हेरमजी, हा प्रश्न तुम्हा तिघांसाठी सुद्धा आहे आणि तुम्ही तिघांनी एक एक करून त्याचं उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे. सुरुवात हेरम सर करतील, मग मृणालताईंकडे आणि शेवटच्या कमेंटसाठी मी सचिनजींकडे. प्रश्न माझा असा आहे की सीबीएसईची जेव्हा आपण पुस्तकं पाहतो तर त्याला एक कडी असते, म्हणजे इतिहास जो पहिलीला शिकवला जातो त्याचा पुढचा टप्पा दुसरीला असतो, त्याच्या पुढचा टप्पा तिसरीला असतो, तेच त्यांचं विज्ञानाच्या बाबतीत असतं, तेच त्यांचं गणिताच्या बाबतीमध्ये असतं. तर हे टप्प्याटप्प्यानं विषय जसे पुढे जातात तसेच त्या इतर विषयांमधली सुद्धा कडी घातलेली असते. तर ही सगळी कडी मोडून आपण त्यातलं आपल्यालाच हवं तेवढंच जर घेतलं तर आपण जे उत्तम घेण्याचा प्रयत्न करतोय तो साध्य होईल
की मग सीबीएसई मधलं काहीतरी आणि स्टेट बोर्ड मधलं काहीतरी याची सरमिसळ होईल? हेरमजी, तुमच्यापासून. हे बरोबर आहे, सीबीएसईची रचना तशी आहे, त्यामुळं तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण माझा मुद्दा महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमाच्या स्वायत्ततेचा आहे की भले त्याच्यामध्ये सीबीएसईच्या किंवा आपली सरमिसळ होईल, परंतु आपलं स्वतःचं एक अस्तित्व किंवा स्वतःचा एक अभ्यासक्रम त्याच्यामधून डेव्हलप होईल. म्हणजे आज जरी हे म्हणत असतील की आम्ही राज्याच्या बोर्डला काही हात लावणार नाही, पण अशी कल्पना करा की खरंच 1ली ते 10वी पर्यंत सगळी सीबीएसईची पुस्तकं उद्या कडी ठेवायची म्हणून आपण जर अडॉप्ट केली तर राज्य शासनाला फक्त अनुवाद करण्याचं काम राहील किंवा ट्रान्सलेटर म्हणून राज्य सरकारला काम करावं लागेल, असं आपल्याला वाटत नाही का? आणि म्हणून मला असं वाटतं की राज्याची अभ्यासक्रमाची जी स्वायत्तता आहे, त्याची जी ब्युटी आहे, म्हणजे अगदी गणितासारखे सुद्धा समजा तुम्ही आज 1लीचं पुस्तक पाहिलं तर ते सोयील का काही त्या मुलीचं नाव होतं, त्या मुलीचं नाव त्याच्यामध्ये टाकलं होतं. या गावाच्या अशा नावाच्या किती मुली आहेत आपल्या गावामध्ये किंवा काय, म्हणजे त्याचं जे अगदी त्याचा जो काही मातीचा टच यायला पाहिजे किंवा जो मातीचा वास त्याला यायला पाहिजे तो त्या प्रमाणात दिसतच नाही ना. याच्या उलट मी आज 1लीचं मराठीचं आपलं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या मानवतेच्या गोष्टी आहेत किंवा मला आपल्या परिसरातल्या अनेक गोष्टी मला त्याच्यामध्ये सापडल्या. तर मुलांना तो अभ्यासक्रम आपला वाटणं, जवळचा वाटणं किंवा नेमाडे म्हणतात त्याचं देशीकरण करणं प्रत्येक गोष्टी, या नजरेनं आपण अभ्यासक्रमाच्या रचनेकडे पाहिलं पाहिजे. खूप महत्त्वाचं. आणि शेवटचं सांगतो की अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक हा शिक्षण क्षेत्रातला अत्यंत दुय्यम घटक आहे. खरा मुद्दा विद्यार्थ्यांना अनुभव देणं, विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करणं आणि वेगवेगळ्या अनुभवांना विद्यार्थ्यांना पुढे देणं हा खरा शिक्षण क्षेत्राचा भाग आहे. आणि म्हणून आपण एखादा ग्रंथ प्रामाण्य जसं धर्मामध्ये असतं तसं पाठ्यपुस्तकांचं किंवा अभ्यासक्रमाचं स्तोम माजवणं हे शिक्षण क्षेत्राला हानिकारक आहे. आणि म्हणून कुठल्याही तुम्ही माध्यमातून कुठल्याही अभ्यासक्रमातून शिकवा, पण तो शिकवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत ही आहे. म्हणजे जे कृष्णमूर्तींना एक शिक्षकाचा प्रश्न विचारतो की कुठली पद्धत विद्यार्थ्यांना शिकवताना वापरू, तर कृष्णमूर्ती त्याला असं उत्तर देतात की तुझ्या अंतःकरणाचं मुलांबद्दलचं प्रेम कमी पडतोय म्हणून तू तांत्रिक या पद्धतींवर आलेला आहे. आणि त्याच म्हणतात की तुझ्या विद्यार्थ्यांवर तुझं अतीव प्रेम असेल आणि विद्यार्थ्यांवर तुझी निष्ठा असेल तर तू ज्या पद्धतीने शिकवतील त्याच नव्या नव्या पद्धती जन्माला येतील. मला असं वाटतं की या यांत्रिकतेतून बाहेर होऊन शिक्षकांमधली जी उत्स्फूर्तता आहे याला कसं आपल्याला हात घालता येईल हा मला खरं. खूप खूप महत्वाचे 2-3 मुद्दे हेरमजी तुम्ही उपस्थित केले, जे अगदी मूलभूत म्हणता येतील, कॉन्सेप्च्युअल म्हणता येतील, बेसिक म्हणता येतील असे हे मुद्दे आहेत की ज्याच्याशिवाय या सगळ्या डोलारा उभा राहू शकत आहेत. मृणालजी, तुमचं उत्तर. मला असं वाटतंय की कोणताही तुम्ही अभ्यासक्रम घ्या, SSC बोर्डाचा घ्या किंवा CBSEचा घ्या, तर तुम्ही म्हणला तसा एकामागून एक ती कडी जोडलीच जाते. आपण आपल्या SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमात सुरुवातीला मुळाक्षरांपासून सुरुवात करतो आणि 10वीला जाईपर्यंत आपलं व्याकरण पूर्ण झालेलं असतं. तर या पद्धतीने सगळीकडे तोच पॅटर्न आहे. फक्त CBSEचं काय झालेलं आहे की ते प्रॅक्टिकल शिक्षणावर भर देतात. त्याच्यामध्ये काही चित्र आहेत की ज्याच्यामुळे लहान मुलं लवकर शिकू शकतात आणि त्यामुळे त्याची पुस्तकं मोठी वाटतात, त्यांची भीती वाटते. पण एकूण पाहता CBSEचा अभ्यासक्रम हा मुलांना शिकायला अतिशय उत्कृष्ट आहे, म्हणजे माझं तरी हे मत आहे. आणि त्यामुळे त्याचं काही जास्तीचं हे करण्यात अर्थ नाही. आणि कडी म्हणाल तुम्ही तर ती कडी पाहिजेच ना, कारण मग मुलांना जेव्हा पुढच्या वर्षात गेल्यावर तो आधीच्या वर्षाचा संदर्भ लागला पाहिजे, मग तेव्हा ते त्या इंटरेस्टनी मागच्या बेसवर आधारित त्यांचं पुढचं परसेप्शन ठरेल आणि तसे ते पुढे पुढे जातील. तर त्यामुळे अर्थातच जी काही कडी आहे तर ते उलट फार गरजेची आहे असं मला वाटतं. असं तुमचं मत आहे. ठीक आहे सचिनजी. मी थोडा 1 मिनिट जास्त घेईन. कडीच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पहिलेच आपण समजून घेतलं पाहिजे की SCERT याच पद्धतीने काम करत आहे. म्हणजे ते पहिले अभ्यासक्रम, मग त्याच्यानुसार सिलेबसवर नंतर लर्निंग आउटकम आणि मग पाठ्यपुस्तक निर्मिती करते, तज्ञ करतायत. NCERT पण तीच पद्धत वापरताय, ही पण तीच पद्धत वापरतात. हे करत असताना विविध रेफरन्सेस घ्यावे लागत असतात आणि त्याच्यामध्ये आपण जसं आता माझ्या हातामध्ये हे CBSE आत्ताच म्हणजे मागच्या आठवड्यामध्येच CBSEने 3रीचं पुस्तक इथं आणलेलं आहे आणि माझ्याकडे नेमकं इंग्रजी माध्यमाचं आहे, असंच त्यांचं हिंदी मधलं सुद्धा आहे. हे होमी बाबाच्या बेसवर आहे. आता याच्यामध्ये डिस्कशन आहे, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी एक धड्यानंतर दिलेली आहे, त्याच्यानंतर त्यांनी काही टास्क दिलेले आहेत, काही उपक्रम दिलेले आहेत. या पद्धतीची मांडणी आपण
एससीआरटीच्या करता येऊ शकते का, असा सगळा तो विचार आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जशाच्या तसं घेत नाही आहे आणि हे करताना ती कढीची कढी किंवा मिसळ नाही होणार आहे. त्याची एक पद्धत असते आणि ती पद्धत खूप चांगल्या एससीआरटीकडे अतिशय म्हणजे 15 ते 20 कमिटी आहे ऑलरेडी प्रत्येक याची, आणि ते अभ्यासक्रम बनवत आहेत आणि त्याचं खूप उत्तम पद्धतीने काम चालू आहे. हा पहिला मुद्दा. जयश्रीताईंचा एक मुद्दा होता, तो फक्त मी तर क्लिअर करतो. ओके. माननीय शिक्षण मंत्र्यांनी अतिशय क्लिअर सांगितलं आहे की मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी त्याच्यात तुम्ही अधिक उत्तम पद्धतीने करा. कुठल्याही पद्धतीने मराठी इतिहास भूगोल याच्यामध्ये छेडछाडी होणार नाही आहे. किंबहुना फार महत्वाचं मी आता इथं मांडणी करतोय ती म्हणजे इयत्ता 1ली पासून तर 10वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे असे प्रसंग ज्याच्यातून मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होईल, या पद्धतीचा सुद्धा इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यावर काम चालू आहे. बोली भाषेच्या याचा एक धडा मराठीमधून आपण येणार आहे. सो सांगायचा मुद्दा आहे की जे स्थानिक जे मातीचा जो वास हिरम सरांनी सांगितला, तो मातीचा वास तर आपण ठेवतोच आहे, पण शास्त्र गणित याच्या ज्या युनिव्हर्सल ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या सुद्धा कुठे जास्त घ्यायच्या आहे, कुठे कमी करायचं आहे. स्पर्धाच्या बाबतीमध्ये की भाऊ असं कोणी म्हटलं नाही पाहिजे की राज्य मंडळाच्या इथून पास झाल्या मुलांना की दुसरीकडे आम्हाला स्पर्धेला तोंड द्यावं लागत नाही. त्यामुळे हेतू खूप चांगला आहे या सगळ्या गोष्टीचा. तो हेतू चांगला आहे आणि त्यासाठीचा जो मार्ग निवडलेला आहे तो यशाकडेच घेऊन जाईल अशी आपण सगळेजण अपेक्षा करूया. आज सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर काही दृश्य मला टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसली होती ज्यानं माझं मन खूप व्यथित झालं होतं. ती दृश्य होती विधिमंडळामधल्या लायब्ररीची, जिथे अनेक पुस्तकं ही धूळ खात पडलेली आहेत, त्यांना ठेवायला जागा नाही आहेत अशी ती दृश्य होती. पुस्तकं ही आपल्या नेत्यांच्या आपल्या आयुष्यातनं बाजूला होत आहेत की काय, हा अनमोल ठेवा बाजूला होतात की काय असं वाटत असताना संध्याकाळपर्यंत पुस्तकांवरच चर्चा करण्याची वेळ आली. हेरम सर बरोबर म्हणाले की विद्यार्थ्यांचा करिक्युलम मधलं जे पुस्तक असतं तो फक्त एक पाया असतो, ते काही त्यांचं संपूर्ण शिक्षण नसतं, पण तेच पुस्तक आहे जे पिढी घडवतं, तेच पुस्तक आहे जे विचार देतं, तेच पुस्तक आहे जे आपल्या समाजाला आपल्या देशाला दिशा देतं. त्यामुळे प्रगतीची दारं जर विद्यार्थ्यांची उघडी करायची असतील तर या पुस्तकांवर आजच नाही तर वारंवार चर्चा व्हायला हव्यात. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत उत्तमातलं उत्तम पोहोचवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. ते जे सगळे आहेत त्यातले घटक पक्ष म्हणून तुम्ही आज या चर्चेमध्ये सगळेजण सहभागी झालात आणि आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.